आज लेग वर्कआउट खूपच हेवी झाला. जय महाराष्ट्र भावांनो, आज आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन सिरीजचा 32वा दिवस. आज शनिवार असल्याने माझा उपवास असतो. त्यामुळे इन्स्टंट एनर्जीसाठी आज दुधाचा चहा घेतला. तसं बघायला गेलं तर मी उपवासाच्या दिवशी काहीच खात नाही. दिवसभर फक्त चहावर असतो. आधी मी घरी बसून 4-5 कप चहा पिऊन जायचो. पण आता स्ट्रिक्टली चहा कमी केलाय. पण आज उपवास असल्यामुळे चहा दोनदा घेतला. एक शुगर आणि एक विदाऊट शुगर. माझा निरंकार उपवास खूप वर्षापासून असल्यामुळे मी तो सोडू शकत नाही. पण तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर उपवासाच्या दिवशी थोडंफार खाऊन घेत जा. दुपारी काम संपल्यावर पेपर वाचायला घेतला. संध्याकाळी अंघोळ करून आवरून मंदिरात जायला निघालो. घराच्या पाठीमागेच असलेल्या महादेव मंदिरात दर्शन घेऊन शनी मंदिर आणि मारुती मंदिरात जायला निघालो. दर शनिवारी मी तेल चढवायला आणि दिवा लावायला जात असतो. मंदिरात ही शनिदेवाची मूर्ती आहे आणि त्याच्याच समोर मंदिराच्या बाहेर शेळीच्या स्वरूपात आहे. त्याच्या मागे नवग्रहांच्या मूर्त्या बसवल्या आहेत. शनिदेवाचे दर्शन घेतल्यानंतर मारुतीरायाचे दर्शन घेतले. दर्शन झाल्यावर हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालीसा म्हणून घेतला. नंतर जिमला गेल्यावर तसं लेग आणि शोल्डर वर्कआउट करायचा होता. त्यामुळे आधी वॉर्मअप करून घेतला आणि नॉर्मल स्क्वॉटचे 3 सेट मारले. मग पहिले व्हेरिएशन बारबेल स्क्वॉटचे घेतले. त्याचे 3 सेट झाल्यावर लेग प्रेसचे 3 सेट मारले. नंतर हॅक स्क्वॉटचे 3 सेट मारले. भावनो, आपली ही बॉडी ट्रान्सफॉर्मेशन सिरीज बघण्यासाठी आताच इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. नंतर डंबल स्क्वॉटचे 3 सेट मारले. वर्कआउट एवढा हेवी झाला होता तर पुढचा वर्कआउट करायची इच्छाच राहिली नाही. कसा बसा लेग एक्सटेन्शनचे 3 सेट मारून सर्वात शेवटी कापचे 3 सेट मारून वर्कआउट थांबवला. नंतर लेगची प्रॉपर स्ट्रेचिंग करून घेतली. घरी आल्यावर फ्रेश होऊन जेवण करायला बसलो. भूक तर खूप लागलेली होती. आज रात्री सुट्टी असल्यामुळे रात्री काम करायचं टेन्शन नव्हतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.